सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. दर्यापूर येथे एक पेड़ मां के नाम राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते सिंदूर झाडाची लागवड. देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन सिंदूर झाडाची लागवड. दर्यापूर येथे दर्यापूर शहराचा विकास थांबलेला, परंतु मी विकास थांबू देणार नाही. अनिल बोंडे माहितीचा आमदार नसल्यामुळे विकास कामे रखडली जातात. बातमी येते दर्यापूर येथून. देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून एक पेड़ मां के नाम अशा संदेशाने दर्यापूर शहरामध्ये राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते सिंदूर झाडाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते व त्यांचे मित्रपरिवार याप्रसंगी उपस्थित होते. तसेच दर्यापूर शहरातील विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण चर्चा सुद्धा करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नाद मराठीचे संपादक नासिर शाह यांनी चर्चा केली असता संपूर्ण दर्यापूर शहराच्या विकासाच्या विषयी त्यांनी सांगितले. माहितीचा आमदार नसल्यामुळे संपूर्ण दर्यापूर शहराचे काम रखडलेले आहे, परंतु दर्यापूर शहराचा विकास कमी पडू देणार नाही. यावेळेस ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे दर्यापूर शहरामध्ये साहेब तुमचा सगळ्यात जास्त दौरा असतो, त्या कारणाने संपूर्ण असा मित्र परिवार तुम्हाला जुडलेला आहे. त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूरचं झाड लावलं, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा दर्यापूर शहरामध्ये सुद्धा सिंदूरचं झाड लावलं. काय असं एक नवली ऑपरेशन सिंदूर माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलं आणि सगळ्या भारतीयांना जे 26 हिंदू मारले गेले होते, खरोखर समाधान वाटलं की कोणा भारतीयावर जर हमला होत असेल तर त्याचा बदला घेण्यासाठी आपले प्रधानमंत्री तातडीनं तयार होतात, ऍक्शन घेतात आणि त्याचं प्रतीक ते सिंदूरचं झाड आहे. आणि म्हणून सिंदूरचं झाड आमचे सलीमभाई घाणेवाले बडांगे साहेब, तिथले तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष प्रभुदासजी बिलावेकर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते तिथे लावण्यात आलं. ते झाड जगवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली दर्यापूरवाल्यांनी. आणि दर्यापूरमध्ये एक प्लॅन दिलेला आहे तिथल्या नगरपालिकेला की रोड डिवायडर मध्ये चांगले झाडं लावले गेले पाहिजे, रोडच्या दोन्ही बाजूने झाडं लावले गेले पाहिजे. प्रधानमंत्री म्हणतात एक पेड़ मां के नाम, त्याप्रमाणे जेवढे कार्यकर्ते ते आपल्या आईच्या नावाने झाड लावतील, त्याचं संगोपन करतील, त्याला वाढवतील आणि पर्यावरणाचा जो असमतोल होतोय तो दूर करण्यासाठी मदत करतात. दर्यापूर शहरामध्ये संपूर्ण सर्व धर्म समभाव एका जुटीचा नारा, परंतु कुठेतरी बोंडे साहेब आणि तुमच्या रूपाने कुठेतरी त्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत. हो, प्रश्नच नाही. तर दर्यापूरमध्ये चांगल्या तऱ्हेने आपण काम करणार आहोत आणि काम करतो आहे. कारण की दर्यापूरचा विकास दुर्दैवानं दर्यापूरमध्ये महायुतीचा आमदार नसल्यामुळे खऱ्या अर्थानं तिथे विकासाला खीळ बसलेली आहे. परंतु पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून, सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही परिश्रम करून तिथल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम करतोय. आपल्यासोबत होते अनिलजी बोंडे, राज्यसभेचे खासदार. संपूर्ण लोकाजोगा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढं मानावं लागेल कुठंतरी जोपासल्यासारखं दर्यापूर शहरामधील जे कामं दर्यापूर अंजनगावचे मतदारसंघाचे आमदार विरोधात असल्यामुळे त्या कारणाने तिथं कामं होऊ शकले नाही. परंतु मी कटिबद्ध आहोत त्या विकास कामासाठी, एवढं मानावं लागेल. येणारा काळ बघण्यासारखा राहील. परंतु सगळ्यात महत्वाचं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळे रंगशिंग फुगलेला आहे, परंतु त्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, एवढं मानावं लागेल. मैं कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, अमरावती. बेल आयकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा.